नमस्कार शेतकरी बंधूंनो. जय महाराष्ट्र. काय बा शेती करताय ना? केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशीम कोष उत्पादन व प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत रेशीम उत्पादनासाठी महत्त्वाच्या बाबी, रेशीम उत्पादन खर्च व नफा, या शेतीला शासकीय अनुदान किती मिळतं. यामध्ये जवळजवळ 3 लाख ते 60,000पर्यंत अनुदान मिळतं. यामध्ये रेशीम कोष उत्पादन, नर्सरी आणि प्रक्रिया या सर्व मिळून 60 लाखापर्यंत अनुदान मिळतं. आणि याचं प्रशिक्षण कुठं होतं? मोफत आणि विनामूल्य प्रशिक्षण मिळतं. ते कुठं मिळतं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. रेशीम उद्योग या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत रेशीम शेती म्हणजे काय, रेशीम कोष उत्पादन व प्रक्रिया व्यवसाय संधी, यानंतर रेशीम उत्पादनासाठी महत्त्वाच्या कोणकोणत्या बाबी आहे, रेशीम उत्पादन खर्च व नफा. शासकीय अनुदान 3 लाख ते 60 लाख पर्यंत अनुदान या प्रोजेक्टला मिळतं. ते कोण्या स्कीमच्या अंडर मिळतं आणि त्यासाठी कुठे संपर्क करावा लागेल. मोफत विनामूल्य प्रशिक्षण, हे प्रशिक्षण कुठे मिळते, कोण्या डिपार्टमेंट तर्फे मिळतं, याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, बघूया आपण रेशीम शेती म्हणजे काय. नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती रेशीम अळीच्या कोशापासून होते. निसर्गात 4 प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. रेशीम अळ्याचे खाद्य हे वेगवेगळ्या वृक्षाची पाने आहेत. मोठ्या प्रमाणावर तुती रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी तुतीच्या झाडाची सलग लागवड करावी लागते. तुतीच्या झाडाची पाने खाऊन रेशीम कोष उत्पादन करणे याला रेशीम शेती म्हणतात. हा एक कुटीर उद्योग असून शेतीला उत्तम जोडधंदा आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून तरुण वर्गाने याकडे लक्ष दिले पाहिजे. रेशीम कोष उत्पादन व प्रक्रिया व्यवसाय संधी. हा व्यवसाय जर तुम्ही केला तर यामध्ये काय संधी मिळेल याविषयी सविस्तर माहिती आता पाहू. रेशीम धाग्याला त्याच्या मुलायमपणामुळे वस्त्र उद्योगातील राणी म्हटल्या जाते. आपल्या देशात रेशीम धाग्याची मागणी जास्त आहे व रेशीम उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी असल्यामुळे रेशीम धागा इतर देशातून आयात करावा लागतो. त्यामुळे रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी चांगला वाव आहे. रेशीम कोष उत्पादन व प्रक्रिया यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे. आपल्या देशाची रेशीम धाग्याची मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेशीम धाग्याला व रेशीम कोशाला मार्केट उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी व तरुण शेतकऱ्यांसाठी वर्गासाठी उत्कृष्ट असा शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय आहे. रेशीम उत्पादनासाठी महत्त्वाच्या बाबी. शेतकऱ्याकडे किमान 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असणे आवश्यक आहे. जमीन ही पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी व बारमाही ओलीत असलेली पाहिजे. तुती लागवड, कीटक संगोपन साहित्य व पक्के आदर्श कीटक संगोपन गृह बांधण्याची क्षमता असली पाहिजे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असलं पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने तुतीच्या झाडाची लागवड करून भरपूर व दर्जेदार प्रतीच्या पानाचे उत्पादन घेणे. अल्प कालावधीचे हे पीक असल्यामुळे पाण्याची योग्य व्यवस्थापन केल्यास दुसऱ्या वर्षापासून वार्षिक किमान 5 पिके घेता येतात. रेशीम अळ्याचे संगोपन हे संगोपन गृहामध्ये करावयाचे असते. आदर्श पक्के संगोपन गृह बांधणे जरुरी आहे. रेशीम कोष उत्पादन झाल्यानंतर त्यापासून रेशीम धागा निर्मिती करून वस्त्र उद्योग निर्मिती केली जाते. आपण जास्त नफा मिळवायचा असेल तर आपण रेशीम कोष प्रक्रिया उद्योग सुरू करू शकता. रेशीम उत्पादन खर्च व नफा. रेशीम कोष उत्पादन पिकाच्या संभाव्य तपशील 1 एकर साठी आपण इथे बघू आता.
म्हणजे वर्ष. पहिले वर्ष तुती लागवड कालावधी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करायचे आहे. संगोपन कालावधी 1 डिसेंबर म्हणजे तुती 15 जुलैला जर तुम्ही लावली तर 1 डिसेंबर पासून तिचा पाला येणे सुरू होईल. म्हणजे 1 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये पर्यंत पहिली पीक निघेल. यामध्ये अंडीपुज्याची संख्या तुम्ही 250 ठेवू शकता एका एकरला. तेवढा पाला तुम्हाला पुरेल आणि उत्पादन 125 किलोपर्यंत तुम्हाला कोश मिळू शकते 1 एकरमध्ये. दुसरी बॅच तुम्ही घेऊ शकता याच वर्षी 15 मार्च ते 15 एप्रिलच्या दरम्यान. यामध्ये तुम्ही 250 अंडीपुंज आणि 125 किलोपर्यंत प्रोडक्शन तुमचं निघते. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही 2 पीक घेऊ शकता. 500 किलोपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळतं. त्यानंतर दुसरं वर्ष तुती तळ छाटणे 25 मे ते 1 जून. 25 मे ते 1 जून पर्यंत छाटणी वगैरे केली तर तुमचं 15 जुलैपासून प्रोडक्शन चालू होतं पाल्याचं. म्हणजे 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत पहिली बॅच निघतं. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत दुसरी, 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत तिसरी, 15 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत चौथी. असे 4 पिके तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित नियोजन राहिलं, रेडीमेड जर अंडीपुंज घेतले तुम्ही थोडे 10 दिवसाचे वगैरे तर तुमचे 5 किंवा 6 पिके पण तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 500 ते 600 किलोपर्यंत उत्पादन एका एकरमध्ये होऊ शकतं. अशाच पद्धतीने तुम्ही 2 एकर, 3 एकर, 4 एकर मध्ये तुती लागवड करून अंडे पुंजाची संख्या वाढवू शकता आणि तुमचं उत्पन्न वाढवू शकता. रेशीम उत्पादन खर्च व नफा यामध्ये दुसऱ्या वर्षापासून 500 ते 600 किलो कोशाचे 1 ते 1.5 लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. 35,000 ते 40,000 पर्यंत खर्च येतो. म्हणजे 60 ते 1 लाख रुपये एवढा निव्वळ नफा तुम्हाला मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो, आता बघूया आपण शासकीय अनुदान. या प्रोजेक्टकरिता केंद्रीय पुरस्कृत शील संग्राम 2 अंतर्गत अनुदान देण्यात येते. रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत शील संग्राम 2 ही योजना राबविण्यात येते. या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपन गृह बांधकाम. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कीटक संगोपन साहित्य, तुती रोपवाटिका, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोशापासून धागा तयार करण्यासाठी मल्टी एंड रेलिंग मशीन या सर्व बाबीसाठी अनुदान देण्यात येते. यामध्ये सर्वसाधारण वर्गासाठी 70% अनुदान देण्यात येते व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी 90% अनुदान देण्यात येते. हे अनुदान कोण्या घटकासाठी किती आहे याचा तुती लागवड पासून म्हणजे जसं 1,08,000 पासून तर 35,23,000 पर्यंत अनुदान देण्यात येते वेगवेगळ्या घटकांसाठी. या घटकांची डिटेल्स आता आपण पाहणार आहोत. जसं तुती लागवड. तुती लागवडीकरता अनुसूचित जाती जमाती जर असेल शेतकरी तर त्यांना 1,08,000 रुपये 2 एकराकरता. सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी 90,000 रुपये 2 एकराकरता आणि 1 एकरचा जर प्रोजेक्ट करत असेल तर त्यांच्यासाठी अनुसूचित जाती व जमातीचे जर शेतकरी असेल तर त्यांना 54,000 आणि सर्वसाधारण शेतकरी असेल त्यांना 75% म्हणजे 45,000 अनुदान मिळतं. ठिबक सिंचन जे आपण तुती लागवड करतो यासाठी ठिबक सिंचने जर 2 एकरचं जर असेल तुती लागवड, अनुसूचित जाती जमातीमधले शेतकरी असेल त्यांना 90,000, सर्वसाधारण मधले असेल त्यांना 75,000. 1 एकर जर असेल तर अनुसूचित जाती व जमातीमधल्या शेतकऱ्यांना 54,000 आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना 45,000. कीटक संगोपन गृह बांधकाम 1000 चौरस मीटर करता 2 एकरवाले जे शेतकरी असेल त्यांना अनुसूचित जाती जमातीमधल्यांना 4,05,000, सर्वसाधारण शेतकऱ्यांना 3,37,500. तसेच 1 एकरचं जर त्यांचं असेल तर त्याकरता 2,92,500 अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना, सर्वसाधारण शेतकऱ्यांना 2,43,750. यानंतर कीटक संगोपन साहित्य
कीटक संगोपन साहित्यासाठी अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी जे असेल त्यांना 67,500, सर्वसाधारण शेतकऱ्यांना 56,250. कीटक संगोपन निर्जंतुकीकरण यासाठी 4,500 व 3,750. यानंतर सिल्क संग्राम 2 मध्ये प्रोसेसिंग युनिट जर तुम्हाला टाकायचं असेल तर प्रोसेसिंग युनिट करिता मल्टी रेलिंग युनिट जर तुम्हाला घ्यायचं असेल यासाठी अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना 90% म्हणजे 18,68,400 रुपयापर्यंत अनुदान मिळतं. तसेच सर्वसाधारण शेतकरी जे असेल त्यांना 75% म्हणजे 15,57,300 रुपयापर्यंत अनुदान मिळतं. यामध्ये आर्म 128 याकरिता अनुसूचित जाती व जमाती या गटकातील प्रोसेसिंग युनिट जर टाकत असेल शेतकरी तर त्यांच्याकरिता अनुदान मिळतं 35,23,500 व सर्वसाधारण घटकातील शेतकरी जर हे प्रोसेसिंग युनिट टाकत असेल त्यांना 29,36,250 पर्यंत अनुदान मिळतं. शेवटचं म्हणजे जर कोणी किसान नर्सरी टाकत असेल म्हणजे तुतीची रोपं बनवण्याची नर्सरी जर टाकत असेल तर त्यांच्यासाठी अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 1,35,000 व सर्वसाधारण शेतकऱ्यांना 1,12,500 पर्यंत अनुदान मिळतं. हे संपूर्ण अनुदानाचा तपशील आहे. आता हे सर्व अनुदान मिळवण्याकरिता कुठे संपर्क साधायचा आहे? रेशीम शेती व प्रक्रिया उद्योगाकरिता शासकीय अनुदान मिळवण्यासाठी संपर्क कुठे साधावा? संपर्क तुम्हाला साधायचा आहे महाराष्ट्र शासन रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर. हे तुम्ही गुगलवर सर्च मारलं तरी तुम्हाला याचा ॲड्रेस मिळेल. याचबरोबर तुम्ही जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ, जसं यवतमाळचं जिल्हा रेशीम कार्यालय आहे याच पद्धतीचं प्रत्येक जिल्ह्यात एक रेशीम कार्यालय राहतं. त्या जिल्ह्यातील रेशीम कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क साधून तुम्ही या योजनेविषयी अधिक माहिती त्यांना विचारू शकता. जसं सब रजिस्ट्रार कार्यालय बिल्डिंग, दुसरा माळा, यवतमाळ मध्ये मधला हा ॲड्रेस आहे. असेच सर्व जिल्ह्यात ऑफिसेस आहेत, त्यांचे ॲड्रेस तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल आणि तिथे तुम्हाला अधिकारी जो आहे रेशीम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता या योजनेविषयी आणखी डिटेल्स तुम्हाला माहिती मिळेल. आता बघूया आपण रेशीम उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, मोफत निवास व्यवस्था, चहा, नाश्ता व भोजन. या प्रशिक्षणाचा कालावधी हा 10 दिवसाचा असतो. या 10 दिवसाचं प्रशिक्षण जे आहे ते ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित केलं जातं. सेठ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ अशा संस्था हा प्रत्येक जिल्ह्याच्या असतात. त्यामध्ये ज्या जिल्ह्याची लीड बँक असेल ती लीड बँक या प्रोग्रामला इनिशिएट करतं. म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्यातील लीड बँकेशी संपर्क साधून या प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती विचारावी. या प्रशिक्षणामध्ये विनामूल्य प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर विनामूल्य निवासाची व्यवस्था, चहा, नाश्ता, भोजन वगैरे दिले जातं. प्रशिक्षण रेशीम कोष उत्पादन उद्यमी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा पुरस्कृत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा संचलित सेठ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्या मार्फत विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण, बँक लोन मार्गदर्शन व विनामूल्य निवासाची व्यवस्था, चहा, भोजन, नाश्ता दिल्या जातं. या प्रशिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, दारिद्र्य रेषेचे कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मनरेगा लाभार्थी असेल तर जॉब कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो 5 प्रतीमध्ये ही कागदपत्रे आवश्यक आहे. यानंतर अर्जाची किंमत. प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे, निशुल्क आहे. अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची रक्कम कोण्याही व्यक्तीला देऊ नये असे आवाहन या संस्थेमार्फत केले जाते. पात्र लाभार्थी: लाभार्थी हा यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असावा, त्यांचं वय 18 ते 45 असावं, मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील युवक व युवतींना प्राधान्य, व्यवसायातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. यवतमाळ जिल्ह्यासाठीच आहे असं नाही आहे. तुमच्या लीड जिल्ह्याची जी बँक असेल ती बँक ही प्रोग्राम राबवते.
म्हणून ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल त्या जिल्ह्यातील लीड बँकेशी तुम्ही संपर्क साधला असता तुम्हाला या ट्रेनिंगविषयी सविस्तर माहिती मिळेल. प्रशिक्षण लाभार्थ्यांची निवड. प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाते. प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये. संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य, निवासाची व्यवस्था विनामूल्य, चहा नाश्ता भोजन विनामूल्य, उत्तम व अनुभवी प्रशिक्षण राहतात. योग प्रशिक्षण सुद्धा इथे दिले जातं. उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण, बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन केल्या जाते. त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी संपर्क कुठे साधायचा? सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ, प्लॉट नंबर 4, जिल्हा परिषद बचत भवन जवळ, शासकीय रुग्णालय चौक, यवतमाळ. आणि हा फोन नंबर आहे. यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा प्रशिक्षणासाठी तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच इतर बँकेच्या शाखेत तुम्ही संपर्क साधू शकता. सर्व पंचायत समिती कार्यालय, विस्तार अधिकारी, उद्योग यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.